हॅलो एव्हरीवन. सो आज आहे माझ्या ॲक्सिडेंटचा 12वा दिवस. 12 डेज कंप्लीट झालेले आहेत, पण माझ्या पायामध्ये काहीही फरक नाही पडला आहे. पण आज मी खूप जास्त हॅपी आहे, कारण की आज मी स्वामींच्या दर्शनासाठी चाललेली आहे रोह्याला. ॲक्सिडेंटच्या सेकंड डेपासून मला खूप डेस्परेटली इच्छा होत होती की माझ्या स्वामींचं मला दर्शन घ्यायचं आहे, पण पाय दुखत होतं, चालता येत नव्हतं, बसताही येत नव्हतं, त्यामुळे जाणं पॉसिबल नाही झालं. आणि आज आहे गुरुपौर्णिमा, तर मी ठरवलंच होतं की कितीही पाय दुखला, बाईक चालवता नाही आली तरी पण हाव एनी कंडिशन आपण स्वामींचं दर्शन घ्यायला जायचंच आहे. सो संध्याकाळी मी माझी जी भाची आहे कश्मीरा, तिला घेऊन मी स्वामींच्या मठामध्ये आली आहे. आणि कोइन्सिडन्सली माझी दादा आणि वहिनी आहे ते सुद्धा मला तिथे भेटले. त्यांचा हा गोलूमोलूसुद्धा मला आणि मला जास्त वेळ उभं नाही राहता येत आहे, जास्त जमतच नाही आहे पायाने वगैरे असं उभं राहायला बसायला वगैरे. पण जेव्हा स्वामींचं दर्शन घेतलं ना, मी सिरियसली सांगते, जेव्हा मी स्वामींना पाहिलं आहे तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि खूप दिवसांपासून मी वाट बघत होती त्यांना बघण्याची. सो आज खूप रिलॅक्स वाटतं आहे जेव्हा मी त्यांचं दर्शन घेतलं. सो दर्शन घेतल्यानंतर आता पुन्हा मी घरी जायला निघतो आहे, कारण रात्र होत चाललेली आहे, तर थोडं आहे अजून उजेड, त्यामुळे म्हटलं निघूयात पटकन, कारण पाय वगैरे काय बरा नाही आहे आणि मग ट्रॅफिक वगैरे लागायला नको, म्हणून मग दर्शन घेतलं आणि आता आम्ही घरी जायला निघतो आहे. सो आपण पुढल्या व्लॉगला भेटूया.